student. Now today's we are going to start the most important reactions of phenol, that is Coles reaction and Riemann-Tiemann reaction. Now these are the most important reactions of phenol, that is Coles reactions and Riemann-Tiemann reaction. Now today we have to firstly discuss Coles reaction and later on we have to discuss Riemann-Tiemann reaction. So student, तर आपण पहिल्यांदा स्टार्ट करू कोल्स रिएक्शन्स कशाला म्हणतात किंवा कोल्स रिएक्शन मध्ये नेमका कोणता प्रोडक्ट असतो हे आपण पाहणार. ओके, चला. Coles reaction. Coles reaction is also called as Coles and Smith reaction. So keep in mind, Coles reaction is also called as Coles-Smith reaction. जर तुम्हाला या नावाने जरी येत असेल Coles-Smith reaction किंवा जर फक्त Coles reaction येत असेल तरीही तुम्हाला इथं एकच रिएक्शन लिहावी लागेल जे आपण आता पाहू. ऍक्च्युली Coles reaction आहे का बरं ही इम्पॉर्टंट आहे हे आपण पाहू. इट इज इम्पॉर्टंट रिएक्शन, बट व्हाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज इन Coles reaction द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट दॅट इज सॅलिसिलिक, जो सॅलिसिलिक ऍसिड मिळतो तो खूप महत्त्वाचा असतो कारण तो ड्रग्ज वेगवेगळ्या ड्रग्स मध्ये तो यूज केला जातो. तर आपण पाहू बघा कोल्स रिएक्शन मध्ये नेमकी रिएक्शन्स कशी होते. तर सर्वात पहिले आपल्याला घ्यावं लागेल फिनॉल. बघा, नाउ वी आर टेकिंग फिनॉल. नाउ इट रिएक्ट्स विथ NaOH. याला तुम्हाला NaOH सोबत रिएक्ट करायचं आहे. नाउ यू हॅव टू रिएक्ट विथ NaOH. ऑफकोर्स आपण ऑलरेडीच पाहिलं की आपल्याला माहिती आहे जर फिनॉल हा काय असतो, ऍसिड असतो किंवा ऍसिडिक नेचरचा आहे कारण हा हायड्रोजन हा इझिली देतो. सो फिनॉलला जर समजा तुम्ही बेस सोबत रिएक्ट केलं किंवा NaOH सोबत रिएक्ट केलं तर लगेच काय होतो, हा OH कारण बेस आहे तो OH देणार आणि हा ऍसिड आहे तो H देणार. OH आणि H निघून जातो म्हणजेच काय -S2 आणि आपल्याला काय मिळतो ONa, दॅट इज सोडियम फिनॉक्साइड. So keep in mind student, phenol reacts with sodium hydroxide to give sodium phenoxide. Sodium phenoxide हा more reactive असतो towards electrophilic. बरं काय बरं असतं तुम्ही सांगतोच तुम्हाला. तर phenol reacts with NaOH to give sodium phenoxide. याच्या सोबत तुम्हाला रिएक्शन्स करायची आहे कार्बन डायऑक्साइड CO2. Now it requires somewhat temperature, that is 403 Kelvin to 413 Kelvin and it requires 6 ATM प्रेशर. लक्ष द्या, व्हेरी सिंपल वर. जेव्हा सोडियम फिनॉक्साइड या कार्बन डायऑक्साइड सोबत रिएक्ट होतो, कार्बन डायऑक्साइड आहे हा सिंपली इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होतो. सो सोडियम फिनॉक्साइड रिएक्ट विथ कार्बन डायऑक्साइड टू गिव्स इंटरमिजिएट. आपल्याला मिळतो एक इंटरमिजिएट. हा आहे तो इंटरमिजिएट आणि या इंटरमिजिएट वर जर तुम्ही HCl ची रिएक्शन्स किंवा ऍसिडिक रिएक्शन्स किंवा H+ म्हणू आपण तुम्हाला डायल्यूट HCl ची जर रिएक्शन्स करत असाल तुम्ही, डायल्यूट HCl म्हणजेच कोण H पॉझिटिव्ह. तर तुम्हाला माहिती आहे डायल्यूट HCl आणि हा कोण आहे सोडियम फिनॉक्साइड यांची रिएक्शन्स होते आणि आपल्याला रिस्पेक्टिव्ह काय मिळतो, आपल्याला रिस्पेक्टिव्ह मिळतो. इथं पुन्हा काय कन्वर्ट होते OH. ओके, आणि आता HCl म्हटल्यानंतर काय निघून जाईल, समजा डायरेक्ट HCl घेतला तर NaCl निघून गेला हा H इथे येईल म्हणजे हा मिळाला आपल्याला प्रोडक्ट. आणि इथं कोण आहे COOH. ऍक्च्युली हा जो प्रोडक्ट आहे ना याचं नाव आहे, हा बघा, हा जर बेन्झिन रिंग आहे याला कोण आहे COOH. बेन्झिन आणि कोण आहे OH. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा बेन्झिन रिंगला दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असतील तर तुम्हाला जे फंक्शनल ग्रुपचे जे नोमेनक्लेचरचा जो रूल आहे की जे फंक्शनल ग्रुप जर वेगवेगळे असतील, मल्टी फंक्शनल ग्रुप जर असेल तर ती जी ऑर्डर दिलेली असते तुम्हाला नोमेनक्लेचर किंवा कोणाला तुम्ही फंक्शनल ग्रुप कन्सिडर करसाल आणि कोणाला ब्रांच कन्सिडर करसाल. तर आपल्याला माहिती आहे OH आणि COOH आहे. तर COOH हा मेन पॅरेंट म्हणून कन्सिडर केला जातो तर OH ला काय कन्सिडर केला जाते ब्रांच. मग याचं नाव काय होईल, तर हा आहे पॅरेंट. हा झाला बेन्झिनला COOH अटायचा म्हणून बेन्झोइक ऍसिड आणि याच्या कोणत्या पोझिशनवर आहे, सेकंड नंबरवर, नंबरिंग 1 2 सेकंड नंबरवर OH ग्रुप आहे म्हणून याचं नाव होईल 2 हायड्रॉक्सी आणि हा आहे म्हणून काय बेन्झोइक ऍसिड. ओके, तर याचं नाव झालं 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. कारण हा जर मेन आहे तर याच्या
याला कन्सिडर करून हा कोण्या पोझिशनवर आहे, ऑर्थो पोझिशन. सो यू हॅव टू ऑल्सो टोल्ड दॅट ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. पण याचं जे कमर्शियल नाव आहे, जे कॉमन नाव आहे ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते आहे, लक्षात ठेवा, काय, सॅलिसिलिक ऍसिड. इट इज इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोण, सॅलिसिलिक ऍसिड. अँड इट इज युज्ड इन मोस्ट ऑफ द ड्रग्स. हे वेगवेगळे ड्रग्स तयार करण्यासाठी आपण वापरतो. ओके, तर काय झालं बघा बरं, काय केलं, कोल्स रिएक्शन का बरं इम्पॉर्टंट आहे. सो फिनॉल. सो फिनॉल पासून जर तुम्हाला कोण मिळवायचं असेल, सॅलिसिलिक ऍसिड मिळवायचा असेल, तर तुम्हाला कोणती रिएक्शन करणे आवश्यक आहे, कोल्स रिएक्शन किंवा त्यालाच काय म्हणतात, कोल्समिथ रिएक्शन. तर आपण बघा काय स्टेटमेंट होईल, व्हेन फिनॉल रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड टू गिव्ह सोडियम फिनॉक्साइड. नाउ इट रिएक्ट्स विथ कार्बन डायऑक्साइड ॲट अबाउट 403 to 413 Kelvin temperature and 6 atm pressure to gives intermediate which reacts with dilute HCl to gives 2-hydroxybenzoic acid or salicylic acid. Important reaction आहे आणि ही रिएक्शन तुम्हाला विचारला जाते की हाऊ विल यू कन्वर्ट फिनॉल into salicylic acid किंवा असा पण क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर सॅलिसिलिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड तयार करायचं आहे फिनॉल, तर तुम्ही ही रिएक्शन लिहू शकता. सिंपल आहे स्टुडंट. तुम्ही याला जर तुम्हाला बोर्ड मध्ये जर लिहायचे असेल ना, तर हे अशी न लिहिता तुम्ही अशी पण ही रिएक्शन लिहू शकता. बघा कसं सिंपल सांगतो तुम्हाला एक आयडिया. जर तुम्हाला असं विचारलं हाऊ टू कन्वर्ट फिनॉल इनटू सॅलिसिलिक ऍसिड, तर काय घ्यायचं, फिनॉल घ्यायचा. नाउ इट रिएक्ट्स विथ NaOH अँड कोण, कार्बन डायऑक्साइड. बरं, रिएक्ट्स विथ फिनॉल अँड कार्बन डायऑक्साइड ॲट अबाउट, ते लिहू शकता तुम्ही, कोण, 403 केल्विन. एक घेतला तरी चालेल कारण 2 आहे, इंटरमिजिएट आहे, ॲट 6 atm प्रेशर. आता हे आहे ॲड, तुम्ही कोणाला रिॲक्ट करसाल आणखी, डायल्यूट HCl. तर बघा NaOH कार्बन डायऑक्साइड, म्हणजे ही पहिली कंडिशन, हे सेकंड कंडिशन लिहू शकता. आणि थर्ड कंडिशन काय लिहू शकता, यू हॅव टू रिॲक्ट विथ डायल्यूट HCl. सो फिनॉल रिॲक्ट्स विथ NaOH कार्बन डायऑक्साइड अँड डायल्यूट HCl. तर आपल्याला काय भेटेल, आपल्याला मिळेल कोण, आपला सॅलिसिलिक ऍसिड. आपल्याला रिस्पेक्टिव्ह सॅलिसिलिक ऍसिड किंवा 2-हायड्रॉक्सी ऍसिड आपल्याला इथं मिळून जाईल. सो सिंपल आहे. तुम्ही जर डायरेक्टली जर तुम्हाला असं विचारलं हाऊ टू कन्वर्ट फिनॉल इनटू सॅलिसिलिक ऍसिड, जर या कंडिशन मध्ये तुम्ही जर बोर्ड मध्ये रिएक्शन लिहित असाल अलॉंग विथ स्टेटमेंट, तरीही तुम्हाला मार्क्स मिळून जातात. ओके, हे आहे इम्पॉर्टंट एक रिएक्शन ऑन द बेस ऑफ बोर्ड. पण याचं मेकॅनिझम काय सांगते, कारण याच्या मेकॅनिझम मध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स येतात. पहिला क्वेश्चन काय येतो बघा, तुम्हाला हे असं वाटू शकते ना, इथं OH आहे, रिएक्टर मध्ये, प्रोडक्ट मध्ये पण कोण आहे, OH आहे. बघा या ठिकाणी OH आहे रिएक्टर मध्ये, आणि या प्रोडक्ट मध्ये पण या ठिकाणी OH आहे. मग मधामध्ये आपण हा सोडियम फिनॉक्साइड किंवा हा फिनॉक्साइड आयॉन का बरं तयार केला असेल, काय इम्पॉर्टंट, काय गरज काय आहे. कारण इथं जर OH आहे आणि जर आपल्याला प्रोडक्ट मध्ये पण जर OHच लागत असेल या पोझिशनला, तर मधामध्ये आपण हा का बरं कन्वर्ट केला, कोण आहे, हा सोडियम फिनॉक्साइड किंवा मग फिनॉक्साइड आयॉन आपण का तयार केला. हा पहिला क्वेश्चन, हा तुम्हाला कोण सांगेल, मेकॅनिझम सांगेल. त्याच्यानंतर हा जो कार्बन डायऑक्साइड आहे, आता आपल्याला हे माहिती आहे सोडियम फिनॉक्साइड जर असेल इथं, तर हा सोडियम फिनॉक्साइड आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि या ऑर्थो आणि पॅरावर, याच्या ऑर्थो आणि पॅरावर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. आणि हा कोणावर अटॅक करेल, कार्बन डायऑक्साइडवर. किंवा हा कार्बन डायऑक्साइड या ऑर्थो पोझिशनवरच का अटॅच झाला, या फिनॉलच्या किंवा फिनॉक्साइडच्या या पॅरा पोझिशनवर हा का अटॅच झाला नाही, हा सेकंड तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की हा कार्बन डायऑक्साइड ऑर्थो पोझिशनलाच का अटॅच झाला, दॅट इज 2-हायड्रॉक्सीबेन्झोइक ऍसिड और ऑर्थो-हायड्रॉक्सीबेन्झोइक ऍसिड. हा COH ग्रुप ऑर्थो पोझिशनलाच का अटॅच झाला, पॅराला का अटॅच झाला नाही, सेकंड क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन असा येऊ शकतो की या रिएक्शन्स मध्ये, ही रिएक्शन्स होत असताना या रिएक्शनचा रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे, कारण त्याच्यावरही तुम्हाला नीट आणि JEE साठी किंवा बरेचदा क्वेश्चन येतात, ऍडव्हान्स साठी क्वेश्चन्स येतात की या रिएक्शनचा रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असेल किंवा कोणती असू शकते. तर हे तुम्हाला रेट डिटरमाइनिंग स्टेप इथं समजतच नाहीये. तर चला मग आता पाहू आपण ह्या सर्वांचे जे आन्सर्स आहेत, हे जे 3 क्वेश्चन आहेत, याचे आन्सर फक्त आणि फक्त तुम्हाला मेकॅनिझमच देईल. तर आपण मेकॅनिझम बघू नेमकं काय होते. ओके, सिंपल आहे बघ. Mechanism. You know that. What is mechanism? Mechanism is path of reaction. कोणत्याही रिएक्शनचा पाथ किंवा कोणतीही रिएक्शन ऍक्च्युअली कोण्या पद्धतीने जाते किंवा त्याच्यामध्ये मधामध्ये काय बदल होतात हे सांगण्याचं काम कोण करते, मेकॅनिझम. आणि म्हणूनच मेकॅनिझमला काय म्हणतात, पाथ ऑफ रिएक्शन. बरं इथं काय होते बघा, कोल्स रिएक्शन मध्ये काय होते, सर्वात पहिले आपल्याला घ्यावा लागतो बघा
आपण घेणार सिंपल आहे त्याचं मेकॅनिझम बघा. हा आहे आपल्याकडे फिनॉल. हा आहे फिनॉल. Now firstly you have to convert it into phenoxide ion. Now it reacts with NaOH. आता NaOH म्हटल्यानंतर काय आहे बघा. Now it reacts with NaOH, that is sodium hydroxide. आणि sodium hydroxide काय हा बेस आहे. आता बेस आहे म्हटल्यानंतर हा काय देईल. बेस म्हणजे काय OH निगेटिव्ह देणार बघा. NaOH आहे आणि NaOH जर म्हटलं तर NaOH इज अ बेस आणि बेस काय देत असतो नेहमी आपल्याला माहिती आहे. द सबस्टन्स बेस गिव्स OH निगेटिव्ह आयन कॉल्ड एज बेस. आणि हा जो बेस आहे याने जर OH निगेटिव्ह दिला तर हा कोण घेण्याचा प्रयत्न करतो. OH निगेटिव्ह कोणावर अटॅक करत असतो H वर. तर हा फिनॉल काय करेल याचा स्वतःचा हा H देईल. बघा बरं काय मिळेल आणि काय निघून गेला OH आणि H काय निघून गेला H2. हा H प्लस म्हणून निघून गेला म्हणजे याच्यावर काय आला बघा हा ॲज इट इज. आणि ओवर काय आला हा याचे इलेक्ट्रॉन्स आहेतच आणि एक आणखी इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणता चार्ज निगेटिव्ह चार्ज. हा कोण आहे हा आहे फिनॉक्साइड आयन. लक्षात हा फिनॉक्साइड आयन. तुम्ही असंही लिहू शकता बरेचदा एखाद्या मेकॅनिझम मध्ये काय करतात OH जर हा OH निगेटिव्ह जर H ला घेऊन निघून गेला ॲज अ H2 हा Na पॉझिटिव्ह इथे आलेला आहे तर हा Na पॉझिटिव्ह हा O निगेटिव्ह असं पण काही ठिकाणी दाखवतात. म्हणजे हाच काय झाला सोडियम फिनॉक्साइड. ओके तर हा आहे फिनॉक्साइड आयन. बरं आता तुम्ही म्हणताल की सर फिनॉलला तुम्ही फिनॉक्साइड आयन मध्ये का कन्वर्ट केलं. तर लक्षात ठेवा स्टुडंट हे महत्त्वाचं आहे की फिनॉल पेक्षा हा जो फिनॉक्साइड आयन आहे ना हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन खूप चांगल्या पद्धतीने दाखवते. कारण हा फिनॉक्साइड आयन मोर रिएक्टिव्ह असते टुवर्ड्स इलेक्ट्रोफाइल कोणापेक्षा या फिनॉल पेक्षा. बरं असं का बरं झालं का बरं हा मोर रिएक्टिव्ह आहे हे लक्ष द्या ना. हा पण काय करायला माहित आहे का फिनॉल. लक्ष द्या आपल्याकडे आहे हा फिनॉल. हा फिनॉल पण काय करू शकतो माहित आहे का हे इलेक्ट्रॉन्स इथे देऊ शकतो आणि हे इलेक्ट्रॉन्स इथे येतील. रिझोनन्स स्ट्रक्चर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तरी रिपीट करतो. आणि इथं काय भेटेल डबल बॉन्ड एकच लोन पेअर आणि कोणता चार्ज पॉझिटिव्ह याला पण अटॅच आहे H. आणि इथं काय झालं हा जो डबल बॉन्ड आहे हा याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथे शिफ्ट झालेले आहे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हा या ऑर्थो पोझिशनवर फिनॉलच्या पण ऑर्थो पोझिशनवर कोणता चार्ज आला निगेटिव्ह आणि हा कोणावर अटॅक करू शकतो इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करू शकते. ठीक आहे फिनॉक्साइड आयन मध्ये असं काय होते तर फिनॉक्साइड आयन मध्ये बघा काय आहे. या फिनॉक्साइड आयन मध्ये लक्ष ठेवा ऑक्सिजनवर स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर तर ॲज इट इज आहे. हे बघा फिनॉलने हे स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर इथे याला रिझोनन्स मध्ये भाग घेण्यासाठी द्यावे लागले होते. पण इथं काय झालं फिनॉक्साइड आयन मध्ये काय स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर तर त्याच्याकडे आहेतच पण या हायड्रोजनने दिलेले इलेक्ट्रॉन्स पण याच्याकडे आहेत. म्हणजे याच्या ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे किंवा इलेक्ट्रॉन्सवर या इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनवर आणखीन कशी आहे जास्त आहे. याचा अर्थ काय झाला बघा या फिनॉल मध्ये OH ला रिझोनन्स मध्ये भाग घेण्यासाठी फिनॉल मध्ये सपोज जर फिनॉल मध्ये जर रिझोनन्स स्ट्रक्चर तुम्ही दाखवत असाल तर काय झालं OH ला स्वतःचे इलेक्ट्रॉन्स द्यावे लागले रिझोनन्स मध्ये. पण फिनॉक्साइड मध्ये ऑलरेडी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या दोन इलेक्ट्रॉन पेअरच्या व्यतिरिक्त आणखी निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स तो इझिली देऊ शकतो. याने जर हे इलेक्ट्रॉन्स इझिली दिले तर काय होईल इथे येणारा निगेटिव्ह चार्ज आणखीन कसा येईल जास्त येईल. हे बघा हे तुम्ही कन्सिडरेशन करा. एखाद्या वेळेस आपल्याला पैसे देत असताना समजा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत ओके तर तुम्हाला स्वतः जोडचे पैसे देणे ही वेगळी गोष्ट आहे एक. आणि तुम्हाला आपण काय करू माहिती आहे का आपल्याला पैसे द्यायचे तर आपण स्वतःकडचे पैसे देऊ ही झाली पहिली कंडिशन. किंवा आपण दुसऱ्याकडचे घेऊन त्याला पैसे देऊ तर इझी गोष्ट कोणती आहे दुसऱ्याकडचे घेऊन पैसे देणे हे आपण लगेच काम करतो. इथे पण तेच आहे याला स्वतःचे पैसे द्यावे लागतात स्वतःचे इलेक्ट्रॉन द्यावे लागतात तेव्हा ऑर्थो पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज येईल. आणि इथं याने दुसऱ्याकडचे घेऊन म्हणजे हायड्रोजन जवळचे घेऊन इलेक्ट्रॉन देत आहे म्हणजेच काय फास्ट कोणती प्रोसेस होईल किंवा जास्त निगेटिव्ह चार्ज कुठे याच्यावर. आणि याच्यावर जर जास्त निगेटिव्ह चार्ज आला तर लक्षात ठेवा हा इझिली कोणावर अटॅक करेल इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करेल. मग याचा अर्थ काय होते इझिली रिएक्शन्स कोण दाखवते फिनॉल की फिनॉक्साइड. फिनॉक्साइड आयन हा इझिली इलेक्ट्रोफिलिक किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवते दॅन फिनॉल. किंवा असं म्हणू शकता तुम्ही फिनॉक्साइड आयन इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर मग आपण हा फिनॉक्साइड मध्ये कन्वर्ट केला. म्हणून काय होते लक्षात ठेवा हे आपल्याला पहिलं उत्तर मिळालं की आपण फिनॉलला फिनॉक्साइड आयन मध्ये काय कन्वर्ट केलं तर फिनॉक्साइड आयन इज मोर रिएक्टिव्ह. ओके चला याला कोणासोबत रिएक्ट करसाल नाव इट रिएक्ट्स विथ आता कोण घ्यावं लागेल पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला फिनॉक्साइड आयन भेटेल. आता याला रिएक्ट करू आपण कार्बन डायऑक्साइड. हा आहे CO2. आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कार्बन डायऑक्साइड वर आता कार्बन डायऑक्साइड वर चार्ज कोणता येईल बघा
होते काय, या कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन अटॅच, ऑक्सिजन अटॅच, या कार्बनवर येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज. कशामुळे, कारण इथं माहिती आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सेप्ट वगैरे लागतात. ठीक आहे, तर हा झाला, हा कार्बन जो आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ऑक्सिजनवर आपल्याला निगेटिव्ह चार्ज नाही दिला तर चालेल. पण हा कोण होय ऍक्ट होईल, हा कार्बन डायऑक्साईड ऍक्ट झाला कोण, हा आहे कोण, इलेक्ट्रोफाईल. लक्षात ठेवा, आपला इलेक्ट्रोफाईल आहे कार्बन डायऑक्साईड. आता मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, हा जो फिनॉक्साईड आयॉन आहे याच्या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. हा काय करतो, याचे इलेक्ट्रॉन्स हे बघा इथं देते, इथं काय तयार करेल, डबल बॉन्ड. जसा डबल बॉन्ड तयार होईल तसं याचे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स, हे काय होतात, इथं शिफ्ट होतात. कोणत्या पोझिशनवर शिफ्ट झाले, कोणत्या पोझिशनवर, ऑर्थो पोझिशनवर. जसे याचे इलेक्ट्रॉन्स हे ऑर्थो पोझिशनवर शिफ्ट होतात म्हणजे निगेटिव्ह चार्ज, तसा हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, इथून हा काय करेल, याच्यावर अटॅक करेल. कोणावर, कार्बनवर, कार्बन डायऑक्साईडच्या कार्बनवर अटॅक करेल, कारण निगेटिव्ह चार्ज इथं आले. हे इलेक्ट्रॉन्स काय करतील, या कार्बनवर अटॅक करतील. जसा या कार्बनवर अटॅक होईल तसे हा जो कार्बनची व्हॅलन्स आहे ही किती होऊन जाईल, 5. लगेच हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा हे घेऊ आपण, हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतील, ऑक्सिजनवर. काय भेटेल बघा बरं आपल्याला कंडिशन, काय झालं, इथं या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन्स इथं दिले, इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड, हा ऍज इट इज. ओके, देन हा बॉन्ड ऍज इट इज, हाई बॉन्ड ऍज इट इज. इथं काय डिफिकल्टी आली, इथं बघा, हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक झाला, इथं कोण आहे, हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन असतो. हा बॉन्ड ब्रेक झाला आणि याची इलेक्ट्रॉन कोणत्या पोझिशनवर रोल ते ऑर्थो, आणि यानी कोणावर अटॅक केला, या इलेक्ट्रॉन्सनी कोणावर अटॅक केला, या कार्बनवर. हा कार्बन, या कार्बनला कोण अटॅच आहे, या कार्बनला अटॅच आहे डबल बॉन्ड ऑक्सिजन, किंवा काय झालं बघा, हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि इथं काय आहे, ओ निगेटिव्ह. हा मिळाला तुम्हाला इंटरमिजिएट, किंवा हा मिळाला तुम्हाला एक स्टेप. ओके, मधातली स्टेप इंटरमिजिएट आहे. पुन्हा रिपीट करतो, काय झालं बघा, ऑक्सिजनने काय केलं, स्वतःचे जे इलेक्ट्रॉन, आता तुम्हाला माहित आहे या ऑक्सिजनवर काय झालं, मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, यांनी काय केलं, याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथे दिले. कोणाला दिले, बेन्झीन रिंगला, कारण हा कशामध्ये भाग घेते, रेझोनन्स मध्ये भाग घेते. ठीक आहे, रेझोनन्स मध्ये भाग घेतल्यानंतर इथं काय आला, डबल बॉन्ड. हा बघा, इथं डबल बॉन्ड आला, तर इथं जर डबल बॉन्ड, इथं व्हॅलन्स किती झाली असती, 2 2 4 आणि 1 5. लगेच हा बॉन्ड आहे हा शिफ्ट झाला कोणत्या पोझिशनवर, ऑर्थो. ऑर्थो पोझिशनवर काय आला, निगेटिव्ह चार्ज आला, आणि ऑर्थो पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आला तर कसा आला वाटलं तर दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युअली इथं काय होती कंडिशन, बरं, इलेक्ट्रॉन दिले, काय कंडिशन आली असती, डबल बॉन्ड ऑक्सिजन, कारण हे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, हा ऍज इट इज, हा ऍज इट इज. इथचा जो बॉन्ड आहे हा ब्रेक झाला आणि इथं कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज, कारण हा बॉन्ड ब्रेक होऊन इथं इलेक्ट्रॉन झाला, आणि या निगेटिव्ह चार्जने मग कोणावर अटॅक केला असेल, या कार्बन डायऑक्साईडवर, या इलेक्ट्रोफाईलवर अटॅक केला. ओके, या इलेक्ट्रोफाईलवर अटॅक केला आणि ही आपल्याला मिळाला हा इंटरमिजिएट. ठीक आहे, तर हा ही झाली कंडिशन. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सर डायरेक्ट ऑक्सिजन निगेटिव्हने ज्या कार्बनवर का अटॅक नाही केला, पहा लक्ष द्या, या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. इथं काय झालं, ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन्स बेन्झीन रिंगला दिले आणि बेन्झीन रिंगला दिल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक झाला, मग या कार्बनवर काय आला, निगेटिव्ह चार्ज. मग असं काय नाही झालं की या निगेटिव्ह, या कार्बनवर असणारा जो निगेटिव्ह चार्ज आहे यांनी या कार्बनवर अटॅक करण्यापेक्षा या ऑक्सिजननीच का अटॅक नाही केला. तर स्टुडंट एक लक्षात ठेवायचंय तुम्ही की ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, तर इलेक्ट्रोफाईलवर इझिली कोण अटॅक करू शकत असतो, तर नेहमी लक्षात ठेवायचं ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर कार्बनवर जर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईलवर इझिली अटॅक करतो दॅन ऑक्सिजन. जर तुम्हाला पुढे कुठेही एक्झाम मध्ये म्हणा किंवा कुठेही केमिकल रिएक्शन शिकत असताना जर तुम्हाला असं लक्षात आलं की ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येतो, तर इलेक्ट्रोफाईलवर इझिली कोण अटॅक करतो, तर कार्बन हा कार्बनवर असणारा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा इलेक्ट्रोफाईलवर इझिली अटॅक करतो दॅन ऑक्सिजन. कारण काय होते, या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असेल तर या ऑक्सिजनवरचा हा जो निगेटिव्ह चार्ज आहे किंवा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत याला हा ऑक्सिजन काय करू शकतो, टॉलरेट करू शकतो किंवा त्याला सहन करू शकतो. पण कार्बनवर जर निगेटिव्ह चार्ज येत असेल ना तर तो हायली अनस्टेबल होतो, कारण या कार्बनची साईज त्यामुळे हा या इलेक्ट्रॉनला काय करू शकत नाही, टॉलरेट करू शकत नाही. तुम्ही असे म्हणू शकता ना कार्बनचं घर लहान आहे, ऑक्सिजनचं घर मोठं आहे. आता कार्बनच्या घरी जर समजा पाहुणे आले, लहान घरामध्ये पाहुणे आले तर त्याला तो टॉलरेट नाही करू शकत आपल्यासारखं.
आणि हा ऑक्सिजन याचं घर थोडंसं मोठं आहे. जर पाहुणे येते असतील, निगेटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला तो सहन करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, हा कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला साईजमुळे, तर लक्षात ठेवा हा काय करतो, या निगेटिव्ह चार्जला सहन करत नाही, लगेच देऊन देतो कोणाला तरी. म्हणून हा हायली रिएक्टिव्ह आहे. कोणासोबत, इलेक्ट्रोफाईल सोबत. कोणापेक्षा, ऑक्सिजन निगेटिव्ह. म्हणून इथं काय झालं, या ऑक्सिजनने डायरेक्ट अटॅक न करता कोणी अटॅक केला, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आणि मग याने अटॅक केला. हा मिळाला तुम्हाला एक इंटरमिजिएट. इथं काय झालं बघा बरं, तुमच्या काय लक्षात येते, इथं या बेन्झिन रिंगने काय केलं बघा, या बेन्झिन रिंगला इथं किती इलेक्ट्रॉन्स होते, 2 4 6 पाय इलेक्ट्रॉन्स, 2 4 6, आणि हे तुम्हाला माहिती आहे पाय बॉन्ड असल्यामुळे हे नेहमी फिरत राहतात. इथं काय झाला, एक पाय बॉन्ड ब्रेक झाला. एक पाय बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे यांनी ॲरोमॅटिसिटी लॉस केली. आता ॲरोमॅटिसिटी लॉस्ट होणे म्हणजे याचा अर्थ काय, याची स्टॅबिलिटी कमी होणे, कारण ॲरोमॅटिसिटी ही त्या रिंगला स्टॅबिलिटी देते. आणि या केसमध्ये काय झालं, फिनॉक्साइड आयॉन जो होता या कार्बन डायऑक्साइडवर अटॅक करण्याच्या मध्ये त्यांनी स्वतःची काय लॉस करून टाकली, ॲरोमॅटिसिटी लॉस केली. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की एखादी गोष्ट जर स्टॅबिलिटी टू अनस्टॅबिलिटीकडे जात असेल तर ती कशी राहते, स्लो. तुम्ही लवकर असं आहे का की एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट केल्यानं आपण लेस स्टेबल होतो, ते आपण लवकर करतो का, नाही, ती स्लोली होते. तसंच आहे मग फिनॉक्साइड आयॉन टू ॲरोमॅटिसिटी लॉस करणारा हा इंटरमिजिएट, याच्यामध्ये ॲरोमॅटिसिटी लॉस होऊन राहिली म्हणजे स्टॅबिलिटी थोडासा कंपाऊंड कशाकडे जात आहे, लेस स्टॅबिलिटीकडे जात आहे. ही प्रोसेस कशी असेल, ही स्लो स्टेप असेल. आणि स्टुडंट, जी स्टेप स्लो स्टेप असते तीच काय असते, रेट डिटरमायनिंग स्टेप. जर तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट इज रेट डिटरमायनिंग स्टेप ऑफ कोल्स रिएक्शन, तर सांगायचं व्हेन फिनॉक्साइड आयॉन रिएक्ट्स विथ, किंवा फिनॉक्साइड आयॉन जेव्हा कार्बन डायऑक्साइडवर अटॅक करते ती जी स्टेप असते ती कोणती असते, रेट डिटरमायनिंग स्टेप. याच्यामध्ये तुम्ही या रिएक्शनचा स्पीड मोजू शकता कारण ही स्लो स्टेप आहे. का बरं स्लो आहे, तर स्टॅबिलिटी टू कुठे चालला, हा लेस स्टॅबिलिटीकडे जात आहे. ॲरोमॅटिसिटी लॉस केल्यामुळे हा लेस स्टेबल बनतो, म्हणजे ही स्टेप स्लो आहे, स्लो स्टेप आहे. तर काय झालं, ओके, समजलं ते तुम्हाला, स्लो स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. आणि मग कोणती झाली पोस्ट रिएक्शनची रेट डिटरमायनिंग स्टेप, फिनॉक्साइड आयॉन व्हेन रिएक्ट विथ कार्बन डायऑक्साइड, इट इज द स्लो स्टेप कॉल्ड एज रेट डिटरमायनिंग स्टेप. चला काय मिळालं, ओके, इंटरमिजिएट. आता हा जर इंटरमिजिएट आणि मी जर सांगितलं तुम्हाला की हा ऑफकोर्स हा तर लेस स्टेबल आहे, ॲरोमॅटिसिटी लॉस आहे, तर हा काय करेल, पुन्हा ॲरोमॅटिसिटी मिळवायचा प्रयत्न करेल, ती फास्ट स्टेप असेल. काय होते, हा काय करतो, याची ॲरोमॅटिसिटी लॉस झाल्यामुळे किंवा याची इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे हा लगेच इलेक्ट्रॉन्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन काय करतो, आपल्या भाषेत कुर्बानी देऊन देतो. म्हणजेच काय, हायड्रोजन हा गरीब आहे बिचारा, तो काय करून देतो, इलेक्ट्रॉन्स देऊन देतो. यानी याची इलेक्ट्रॉन्स इथं दिल्यानंतर एच वर कोणता चार्ज आहे, ओके, पॉझिटिव्ह. जसा या हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला तसा काय करतो, हा ऑक्सिजन लगेच काय करतो, याला आपल्याकडे घेऊन घेतो. म्हणजे काय भेटेल बघा बरं. आता बघा, हायड्रोजननी इलेक्ट्रॉन्स इथं दिले, इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड. इथं जर डबल बॉन्ड आला असेल तर पुन्हा या कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, 5. लगेच हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट होतात, ऑक्सिजन निगेटिव्ह. आणि या हायड्रोजनवर जो पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याला कोण अट्रॅक्ट करते किंवा याच्यावर कोण अटॅक करतो, ऑक्सिजन निगेटिव्ह. काय भेटेल कंपाऊंड आपल्याला भेटतो हा बरं, ओ निगेटिव्ह, कारण डबल बॉन्ड शिफ्ट झाला, लोन पेअर आहेतच. देन ओके, हा ॲज इट इज. इथं बघा, इथं ॲरोमॅटिसिटी रिस्टोर्ड झाली. ओके, नेक्स्ट इथं काय आहे, सी. इथं कोण आहे, डबल बॉन्ड ओ आणि एच, म्हणजे हा झाला COOH आला. हा मिळाला तुम्हाला एक आणखीन इंटरमिजिएट. काय होईल, याच्यावर तुम्हाला कोणाची रिएक्शन्स करायचे ना, इट रिॲक्ट्स विथ डायल्यूट HCl किंवा H+. जसा तुम्ही HCl सोबत रिएक्शन्स करता तसं तुम्हाला माहिती आहे फिनॉक्साइड आयॉन कन्वर्ट इनटू फिनॉल. काय होईल, हा जो H+, आता डायल्यूट HCl म्हणजे काय देईल, सरळ सरळ H पॉझिटिव्ह. काय दिला याने, H पॉझिटिव्ह. जसा याने H पॉझिटिव्ह दिला तसा हा O निगेटिव्ह याच्यावर अटॅक करेल, आपल्याला काय भेटेल, कंपाऊंड OH. हा आता ॲज इट इज आहे. आणि इथं कोण आहे, इथं आहे COOH. हा कोण आहे, ऑफकोर्स आपला जो मेन प्रोडक्ट होता, दॅट इज सॅलिसिलिक ऍसिड मिळालेला प्रोडक्ट आहे. हा आहे आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड मिळालेला. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर रिएक्शनचं मेकॅनिझम आहे. हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. याची रेट डिटरमायनिंग स्टेप विचारला जाते तर तुम्हाला रेट डिटरमायनिंग स्टेप पण माहिती पाहिजे. ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का, IIT मध्ये ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स येतात एकाच रिएक्शन्सवर वगैरे, तर त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकते इंटरमिजिएट कोण आहे, इलेक्ट्रोफाईल कोण आहे, त्याची रेट डिटरमायनिंग स्टेप कोणती असते. एक रिएक्शन देतात कोल्स रिएक्शन आणि सांगतात त्याची रेट डिटरमायनिंग स्टेप सांगा, नेमकं त्याच्यामध्ये काय होते हे सांगा.
किंवा असं यायचं आहे ते वाय इट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप वगैरे का बरं आहे, तर तुम्हाला हे सर्व माहिती पाहिजे. वाय इट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप वगैरे वगैरे सर्व गोष्टी. आणि हे आहे याचं मेकॅनिझम. सो देर इज फॉर्मेशन ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. ओके, आता आपल्याकडे इथं 2 क्वेश्चन्स जे मी तुम्हाला विचारले होते ते तसे 3 म्हटले होते, त्याच्यातले 2 क्लिअर झाले. की फिनॉलला फिनॉक्साइड आयॉन्स का बरं इंटरमिजिएट तुम्ही तयार केला, कारण हा मोर रिॲक्टिव्ह आहे टुवर्ड्स इलेक्ट्रोफाइल. नेक्स्ट म्हटलं होतं तुम्हाला की याच्यामध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असेल तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आणखीन एक याच्यामध्ये डिफिकल्टी येऊ शकते, ती ही की या केसमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला हा ऑर्थो प्रोडक्टच का मिळाला. बघा, हा COOH किंवा हा कार्बन डायऑक्साइड जो आहे इलेक्ट्रोफाइल हा ऑर्थो पोझिशनलाच का अटॅच झाला, पॅराला का अटॅच नाही झाला, कारण रिझोनन्स असं पण होऊ शकते ना. बघा काय आहे, या ऑक्सिजन निगेटिव्हनी या हा घे थोडासा लक्ष द्या, आणखी थोडंसं डिटेल सांगतो तुम्हाला. आणि इथं आहे ऍक्च्युली काय झालं, या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन्स इथं दिल्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज इथं आला. कोण्या पोझिशनवर आला बघा बरं, ऑर्थो. काय भेटेल, डबल बॉन्ड ऑक्सिजन. ओके, हा ऍज इट इज, आणि हा जो डबल बॉन्ड आहे इथे शिफ्ट झाला. म्हणजे ऑर्थो पोझिशनवर कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. मान्य आपल्याला ही ऑर्थो पोझिशन आहे, ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे हा रिझोनन्स मध्ये भाग घेते, हा जर रिझोनन्स मध्ये भाग घेते तर काय झालं पाहिजे, हा लगेच इथं, आणि हा बॉन्ड कुठे शिफ्ट होईल, डबल बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर हा इथं शिफ्ट होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, रिझोनन्स मधून आपल्याला मिळेल हा डबल बॉन्ड, हा बॉन्ड, हा इथं नवीन बॉन्ड तयार झाला, आणि इथं कोणता चार्ज झाला, आणि ही कोणती पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन. याचा अर्थ काय झाला की फिनॉक्साइड आयॉन्स मधला या ऑक्सिजनने जर इलेक्ट्रॉन्स इथं दिले तर ऑर्थो पोझिशनवर पण निगेटिव्ह चार्ज येऊ शकतो. बघा आला, आणि पॅरा पोझिशनवर पण निगेटिव्ह चार्ज येऊ शकतो. मग या ऑर्थो पोझिशनवर आलेल्या इलेक्ट्रॉन्सनी ज्या कार्बन डायऑक्साइडवर का अटॅक केला, पॅरावर पण तर निगेटिव्ह चार्ज येतो ना, आणि या निगेटिव्ह चार्जनी जर कार्बन डायऑक्साइडवर अटॅक केला असता तर इथं मिळणारा प्रोडक्ट आपल्याला ऑर्थो हायड्रॉक्सी न मिळता काय मिळाला असता, पॅरा हायड्रॉक्सी. पण का नाही मिळाला, याचं रिझन असं आहे की सॅलिसिलिक ऍसिड जो आहे ना, हा पॅरा प्रोडक्ट जर तुम्हाला मिळत आहे तो लेस क्वांटिटी मध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण सॅलिसिलिक ऍसिड मध्ये हा हायड्रॉक्सिल ग्रुप आणि हा कार्बन डायऑक्साइड एकमेकांच्या पॅरा पोझिशनवर असतील तर हे कसे असतात, मोर स्टेबल. का बरं, वाय इट इज मोर स्टेबल. बरं हे समजलं का की ऑर्थो पोझिशनवर तर अटॅक केला आपण, पूर्ण रिएक्शन दाखवली, पण आपण असं म्हटलं की पॅरा पोझिशनवर का बरं अटॅक होत नाही, किंवा अटॅक होत असेल तर कमी प्रमाणातच काय अटॅक होत असेल. म्हणजे इथं काय झालं, पॅरा पोझिशनच्या या इलेक्ट्रॉनने जर अटॅक केला असता कार्बन डायऑक्साइडवर तर हा COH कुठे मिळाला असता तुम्हाला, इथं. पण इथं का मिळाला, तर याचं रिझन असं आहे की सॅलिसिलिक ऍसिड मध्ये हा जर OH ग्रुप याच्या ऑर्थो पोझिशनला असेल तर आपण तर म्हणतो लेस स्टेबल असतात, कारण याच्यामध्ये काय असायला पाहिजे, स्टेअरिक हिंड्रन्स. लक्षात ठेवा, नायट्रो वगैरे आपण जे नायट्रेशन पहिले पाहिलेलं आहे, सल्फोनेशन पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं ऑर्थो पोझिशनला जर एखादा ग्रुप असेल तर हे एकमेकांमध्ये स्टेअरिक हिंड्रन्स असू शकते. म्हणजे तो कसा असेल, लेस स्टेबल. आणि या दोघांमध्ये अट्रॅक्शन असेल तर कसं असेल, मोर स्टेबल. तुमच्या लक्षात आलं असेल की हा जर आपल्याला जास्त प्रमाणात भेटतो किंवा हा जर प्रोडक्ट भेटून राहिला तर या दोघांमध्ये काय असेल, या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. तसे बघा सॅलिसिलिक ऍसिड मध्ये ऑर्थो पोझिशनवरच का बरं आपल्याला भेटला, हा एक, आता बरं आहे इथं काय होते बघा, C डबल बॉन्ड O आणि हा कोण H. सहज तुम्हाला असं दाखवलं, हा कोण आहे, COOH. बघा बरं काय होईल, या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पॉझिटिव्ह, इथं ऑक्सिजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. आता काय होईल, हा COH ग्रुप हा OH आहे, याचा हायड्रोजन आणि याचा ऑक्सिजन काय तयार करेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवते म्हणजे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा काय आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो आपल्याला हे समजलं पाहिजे की सॅलिसिलिक ऍसिड मिळत असताना आपल्याला ऑर्थो हायड्रॉक्सीज का भेटतो, ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिडच का भेटला, पॅरा का भेटला नाही. तर ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड मध्ये OH आणि COOH हे एकमेकांसोबत काय दाखवतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे यांच्यामध्ये स्टेरिक फॅक्टर नाहीये, हे एकमेकाला रिपेल न करता काय करतात, अट्रॅक्ट करतात. आणि अट्रॅक्ट केल्यानंतरही किती मेंबर रिंग तयार करतात अट्रॅक्शन फोर्स मध्ये. बघा 1 2 3 4 5 6 6 मेंबर रिंग तयार केली त्यांनी, एक्स्ट्रा 6 मेंबर रिंग तयार केली. आणि ज्या ठिकाणी एक्स्ट्रा 6 मेंबर रिंग तयार होते त्याच्यामध्ये स्ट्रेन कमी असते, स्ट्रेन कमी असते म्हणजे रिपल्शन कमी असते, तो कंपाऊंड कसा असते, मोर स्टेबल. आणि इथं हा कंपाऊंड कसा बनला, मोर स्टेबल. याचा अर्थ काय, ऑर्थो हायड्रॉक्सी जो आपला प्रोडक्ट भेटत आहे आपल्याला किंवा ऑर्थोचा जो अटॅक होत आहे हाच अटॅक प्रिफरेबली होतो. का बरं, तर मिळणारा जो प्रोडक्ट असतो सॅलिसिलिक ऍसिड ज्याच्यामध्ये OH आणि COH एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनवर असतात, ही कंडिशन कशी आहे, मोर स्टेबल दॅन पॅरा.
कारण पॅरामध्ये काय डिफिकल्टी आहे बघा, पॅरा पण ड्रॉ करून देतो. इथं देतो ड्रॉ, लक्ष द्या. पॅरा पहा बरं, इथं कोण आहे OH, हा ऍज इट इज. इथं कोण आहे COOH. या पॅरामध्ये अशी कोणती कंडिशन येणार नाही, काही येईल का बघा बरं. बघा, पॅराहायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, हा पॅराहायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, हा OH आणि हे COH एकदम दूर आहेत, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग येणार नाही. पण यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग येते, म्हणून तुम्हाला पॅरा प्रोडक्ट न मिळता जास्त कोणता मिळतो, ऑर्थो प्रोडक्ट मिळतो. हे लक्षात ठेवा, बिकॉज इट इज मोर स्टेबल ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. पण हायड्रोजन बॉन्डिंग कोणती, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, म्हणून हाच प्रोडक्ट मिळतो, जास्त प्रमाणात मिळतो असे म्हणू शकता. ओके, म्हणजे ही रिएक्शन किंवा ही कंडिशन तुमच्या लक्षात आलेली असेल. सो इट इज ऑल अबाउट कोल्स रिएक्शन. रिएक्शन झाली, त्याची मेकॅनिझम झालं, हाच प्रोडक्ट का मिळतो हे झालं, रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे हे माहिती झालं, आणि फिनॉल पासून पहिले फिनॉक्साइड आयॉन काय मिळते हेही झालेलं आहे. सो इट इज ऑल अबाउट कोल्स रिएक्शन किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज कोल-स्मिथ रिएक्शन. लक्षात ठेवा, नोट डाऊन करायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे. नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट रिएक्शन. नेक्स्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आहे लक्ष द्या. नेक्स्ट आहे रीमन टीमन रिएक्शन. आता हे रीमन टीमन रिएक्शन आहे का, ही पण इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. नेक्स्ट रिएक्शन आहे रीमन टीमन रिएक्शन. ऍक्च्युली रिएक्शन्स कसे होते आपण पहिले बघू आणि नंतर त्याचं मेकॅनिझम बघू. बघा, रीमन टीमन रिएक्शन ही इम्पॉर्टंट आहे. बरं, का बरं इम्पॉर्टंट आहे, नेमका प्रोडक्ट काय मिळतो हे आपण बघणार. पहिले घेऊ आपण फिनॉल. सिंपल रिएक्शन्स आहे. नाउ फिनॉल रिएक्ट्स विथ फर्स्टली रिएक्ट्स विथ NaOH. याला आपण NaOH सोबत रिएक्ट करायचं आहे. तुम्हाला माहितच आहे, जर तुम्ही फिनॉलला NaOH सोबत रिएक्ट केलं तर काय निघून जाईल, OH आणि H, दॅट इज -H2O निघून गेलं. आपल्याला काय मिळेल, ON, दॅट इज सोडियम फिनॉक्साइड मिळाला. आता काय होईल बघा, सोडियम फिनॉक्साइड आहे. सोडियम फिनॉक्साइडला तुम्हाला रिएक्ट करायचं आहे CHCl3. हा कोण आहे, हा क्लोरोफॉर्म आहे. लक्षात ठेवा, सोडियम फिनॉक्साइडला आपण कोल्स मध्ये कार्बन डायऑक्साइड सोबत रिएक्ट केलं होतं. इथं सोडियम फिनॉक्साइडला कोणासोबत रिएक्ट करायचं आहे, क्लोरोफॉर्म. इफ यू हॅव टू रिएक्ट सोडियम फिनॉक्साइड टुवर्ड्स क्लोरोफॉर्म, इट रिक्वायर्स सम टेम्परेचर, दॅट इज 333 केल्विन टेम्परेचर. ओके, जर तुम्ही रिएक्ट करत असाल तर तुम्हाला मिळतो इंटरमिजिएट कोण, ONa CHCl2. हा मिळाला तुम्हाला एक इंटरमिजिएट. ओके, बघा काय केलं आपण, सोडियम फिनॉक्साइडला जर तुम्ही क्लोरोफॉर्म सोबत रिएक्ट करत असाल तर तुम्हाला काय मिळाला, इंटरमिजिएट मिळाला. नाउ इट रिएक्ट्स विथ NaOH. याला तुम्हाला रिएक्ट करायचंय पुन्हा सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्ट करा, तुम्हाला सेकंड इंटरमिजिएट भेटेल. नेक्स्ट इंटरमिजिएट भेटलेला आहे आपल्याला CHCl2. हा जो ग्रुप आहे CHCl2 कन्वर्ट इनटू CHO, दॅट इज अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे. याच्यावर कोणाची रिएक्शन करतात, नाउ इट रिएक्ट्स विथ डायल्यूट HCl. याला जर तुम्ही डायल्यूट HCl सोबत रिएक्ट करत असाल तर तुम्हाला मिळतो फायनल प्रोडक्ट. कोण, इथं कोण आहे बघा, इथं डायल्यूट HCl म्हणजे काय, ONa कन्वर्ट इनटू OH. हा कोण आहे, CHO, दॅट इज COH किंवा CHO. आता हा कोण आहे, ऑफकोर्स हा कोण आहे, तर हा आहे ऑर्थो किंवा याचा IUPAC. आता हे बघा, इथे पण पुन्हा काय कंडिशन आहे, बेन्झिनला CHO आहे, बेन्झिनला OH आहे. मेन फंक्शनल ग्रुप कोणता जो आपण पॅरेंट म्हणून कन्सिडर करू, ऑफकोर्स बेन्झिनला CHO असेल तर तो मेन पॅरेंट म्हणून कन्सिडर केला जातो, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. याचं नाव आहे 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. हा आहे 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. पण हा 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, ऑर्थो. हा बघा ना, याच्या हा कोणत्या पोझिशन आहे, ऑर्थो. सो ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. पण याचं कमर्शियल नाव किंवा कॉमन नाव जास्त फेमस आहे आणि ते आहे दॅट इज सॅलिसिलाल्डिहाइड. कीप इन माइंड, तो सॅलिसिलिक ऍसिड होता, हा सॅलिसिलाल्डिहाइड. अल्डिहाइड आहे ना,
तिथं COOH होता पोल्स मध्ये, इथं कोण आहे CHO, दॅट इज अल्डिहाइड. म्हणून हा काय झाला, दॅट इज सॅलिसिलॅल्डिहाइड. इट इज इम्पॉर्टंट. काय झालं बघा बरं, म्हणजे रिव्हर्टिमल रिएक्शन्स मध्ये काय झालं, फिनॉल कन्वर्टेड इनटू सॅलिसिलॅल्डिहाइड. क्वेश्चन कसा येईल बोर्ड साठी, हाऊ विल यू कन्वर्ट फिनॉल इनटू सॅलिसिलॅल्डिहाइड किंवा हाऊ विल यू प्रिपेअर सॅलिसिलॅल्डिहाइड फ्रॉम फिनॉल. तर काय सांगतात, फिनॉल reacts with NaOH and chloroform and dilute HCl to give salicylaldehyde. बोर्ड साठी तुम्ही ही डायरेक्ट रिएक्शन्स कशी लिहिसा, डायरेक्ट लिहू शकता. लक्ष द्या, काय आहे फिनॉल. नाव इट रिॲक्ट्स विथ कोण असतो, NaOH and CHCl3 chloroform. It require 33 Kelvin temperature. आणि काय असेल, डायल्यूट HCl. जर तुम्ही एखादा फिनॉल घेसाल त्याला NaOH, क्लोरोफॉर्म आणि डायल्यूट HCl सोबत जर रिॲक्ट करत असाल तर तुम्हाला डायरेक्टली काय प्रोडक्ट मिळेल, OH and CHO, दॅट इज सॅलिसिलॅल्डिहाइड. तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालते. जर तुम्हाला कोणी असं बोर्ड मध्ये जर असं विचारत असेल हाऊ टू कन्वर्ट फिनॉल इनटू सॅलिसिलॅल्डिहाइड, तर काय सांगसाल, फिनॉल रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड क्लोरोफॉर्म ॲट अबाउट 333 केल्विन टेम्परेचर as well as it also reacts with dilute HCl to give salicylaldehyde. हा तुम्हाला मिळतो. ही रिएक्शन जरी लिहिली तर तुम्हाला मार्क्स मिळून जातात. ओके, पण ही सिंपल समजण्यासाठी किंवा नेमकं काय होतं, फिनॉल फर्स्टली कन्वर्ट इनटू फिनॉक्साइड, देन इट रिॲक्ट्स विथ क्लोरोफॉर्म, यू आर टू गेटिंग इंटरमिजिएट, नाउ इट रिॲक्ट्स विथ NaOH, देन अनदर इंटरमिजिएट, देन dilute HCl to give salicylaldehyde. ऍक्च्युअल मध्ये ही एक रिएक्शन आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला थोडासा चेंज सांगतो काय आहे. या रिएक्शन मध्ये जर तुम्ही या क्लोरोफॉर्मच्या ऐवजी, हा लक्ष द्या, रिएक्शन सारखीच होईल, पण या क्लोरोफॉर्मच्या ऐवजी जर तुम्ही CCl4 वापरला, दॅट इज कार्बन टेट्राक्लोराइड. जर तुम्ही क्लोरोफॉर्मच्या ऐवजी कार्बन टेट्राक्लोराइड जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला मिळणारा जो प्रोडक्ट आहे हा अल्डिहाइड न मिळता हा पुन्हा सॅलिसिलिक ऍसिड मिळेल, ॲज लाईक दॅट ऑफ कोल्स रिएक्शन. लक्ष द्या, महत्वाचं आहे हे की जर तुम्ही या आपण तर रिव्हर्टिमल रिएक्शन विथ द हेल्प ऑफ कोण पाहणार, क्लोरोफॉर्म, कारण आपण कोण तयार केला, सॅलिसिलॅल्डिहाइड. पण जर तुम्ही सॅलिसिलॅल्डिहाइड जर तुम्हाला नकोय, रिव्हर्टिमल रिएक्शन्स मध्ये जर तुम्हाला सॅलिसिलॅल्डिहाइड नकोय आणि सॅलिसिलिक ऍसिड पाहिजे, तर फक्त इथं काय करतात, क्लोरोफॉर्मच्या ऐवजी काय वापरतात, CCl4. म्हणजे तुम्ही सरळ बसाल ना, रिव्हर्टिमल रिएक्शन्स मध्ये क्लोरोफॉर्म काय देतो, सॅलिसिलॅल्डिहाइड. इन्स्टेड ऑफ क्लोरोफॉर्म यू आर टू यूज कार्बन टेट्राक्लोराइड, देन यू आर टू गेटिंग सॅलिसिलिक ऍसिड. सो इट इज सिंपल रिएक्शन, हे लक्षात ठेवायचं. ओके, हे झाली एक रिएक्शन. आता याच्यामध्ये पुन्हा प्रश्न तोच आहे, या रिएक्शन मध्ये इंटरमिजिएट कोण आहे, नंतर सेकंड आहे या रिएक्शन मध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे. ओके, किंवा ज्या रिएक्शन्स किंवा ज्या स्टेप मध्ये आपण त्याचा रेट मोजू शकू. नेक्स्ट कंडिशन अशी आहे की या रिएक्शन मध्ये तुम्हाला हाच प्रोडक्ट का भेटतो, ऑर्थो, पुन्हा पॅरा का मिळाला नाही, तर रिझन तेच आहे पहिल्यासारखंच. पण इथं पण तुम्हाला तो प्रश्न येऊ शकतो. आता हे जे प्रश्न आहेत याचं उत्तर कोण देईल, ऑफकोर्स मेकॅनिझम. चला मेकॅनिझम, रिएक्शन नोट डाऊन करायचे, सिंपल. हे लिहा, असे लिहिणे काय आणि बोर्ड मध्ये असे लिहिणे काय, मार्क्स मिळून जातात, लक्षात ठेवा. नेक्स्ट मेकॅनिझम काय आहे बघा. पहिली कंडिशन, स्टेप फर्स्ट, सिंपल. पहिले काय करायचं, एक बीकर घ्यायचं, त्याच्यामध्ये घ्यायचा फिनॉल. हा घेतला आपण फिनॉल. या फिनॉलला तुम्हाला रिॲक्ट करायचं आहे NaOH सोबत, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साइड. ऑफकोर्स आपल्याला माहित आहे सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजे सरळ सरळ काय, म्हणजे हा काय देईल तुम्हाला, OH निगेटिव्ह, दॅट इज बेस. काय होईल, हा OH निगेटिव्ह लगेच याचा काय घेऊन घेतो, हायड्रोजन, आणि ह्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स कोणाला शिफ्ट होतील, ऑक्सिजनवर. आपल्याला काय मिळेल, हा कोण आहे, O निगेटिव्ह, हा ऍज इट इज आहे. प्लस काय निघून गेला बघा, H2O, कारण OH आणि H काय निघून गेला, H2O. मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतो, काही ठिकाणी जर या NaOH मधला OH जर इथं वापरला तर Na असतोच, म्हणजे इथं कोण असेल, काही रिएक्शन्स मध्ये इथं असंही देतात. हा कोण आहे, Na पॉझिटिव्ह, आणि हा O, म्हणजे हा काय झाला, सोडियम फिनॉक्साइड, किंवा आपण याला सिम्पली काय म्हणू, हा पहिल्या केस मध्ये आपल्याला कोण मिळाला, फिनॉक्साइड आयन. जर Na याच्यासोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोच इथं, म्हणून हा सोडियम फिनॉक्साइड म्हणूनही दाखवतात. आता सोडियम फिनॉक्साइडचं काय वैशिष्ट्य आहे, पुन्हा रिपीट करतो. सोडियम फिनॉक्साइड कशामध्ये भाग घेऊ शकतो, लक्ष द्या, इट टेक पार्ट्स इन रिझोनन्स. हाऊ इट इज, लक्ष द्या, कसं रिझोनन्स असेल, हा इथं देईल आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथं शिफ्ट होतील. काय भेटेल, हे लक्षात ठेवा, हे माहितीच आहे आपल्याला, आपण ऑलरेडी पहिल्या रिएक्शन्स मध्ये पण पाहिलंय. डबल बॉन्ड,
ओके, इथचा हा जो बॉन्ड ऍज इट इज हे दोन, हा जो बॉन्ड आहे डबल बॉन्ड हा काय झाला, ब्रेक झाला. इथं कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कोण्या पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आला, ऑर्थो. त्याच्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन डेन्सिटी जे आहे हे निगेटिव्ह ऑर्थो पोझिशनवरची, यांनी जर इथं पुन्हा पाय बॉन्ड तयार केला तर हा जो दुसरा पाय बॉन्ड असतो हा याची इलेक्ट्रॉन्स कोण्या पोझिशनवर शिफ्ट होतात, ऑफकोर्स पॅरा पोझिशन. काय भेटेल, डबल बॉन्ड ओ ऍज इट इज. आणि काय झालं बघा, हा जो बॉन्ड आहे हा ऍज इट इज, हा इथं काय झालं, या इलेक्ट्रॉन्सने इथं पाय बॉन्ड तयार केला. आणि हा जो पाय बॉन्ड होता हा ब्रेक होऊन याची इलेक्ट्रॉन्स कोण्या पोझिशनवर आली, हा ही कोणती पोझिशन आहे, पॅरा. म्हणजे या फिनॉक्साइड आयॉन मध्ये काय आहे, फिनॉक्साइड आयॉन मधला हा जो एक एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज किंवा हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर रेझोनन्स मध्ये भाग घेत असेल तर ऑर्थोवर निगेटिव्ह येतो आणि पॅरावर निगेटिव्ह चार्ज येतो. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, कोणामध्ये, फिनॉक्साइड आयॉन मध्ये. म्हणजे पहिल्या केस मध्ये कोण मिळाला आपल्याला, स्टेप फर्स्ट मध्ये मिळाला फिनॉल. फिनॉल रिएक्ट्स विथ NaOH and to give phenoxide ion it take part in resonance structure and you have to getting negative charge or electron density maximum on ortho and para position. ओके, हे लक्षात ठेवायचे. फिनॉक्साइड आयन भेटला. स्टेप 2 काय होते बघा, स्टेप 2 मध्ये आता काय करायचंय तुम्हाला, पुन्हा तुम्हाला घ्यायचंय क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म घ्या. आता क्लोरोफॉर्म माहिती आहे आपल्याला, Cl Cl Cl. आणि याला कोण असतो, H. आता या क्लोरोफॉर्मचं काय विशेष आहे बघा, या क्लोरोफॉर्म मध्ये तुम्ही पुन्हा कोणासोबत रिएक्ट करा, NaOH. म्हणजे हा काय घेईल, OH निगेटिव्ह. चला, NaOH आहे याच्यासोबत NaOH ला तुम्हाला रिएक्ट करायचं आहे. सो क्लोरोफॉर्मला तुम्ही NaOH सोबत रिएक्ट करा. आता क्लोरोफॉर्मचं काय वैशिष्ट्य आहे बघा, क्लोरोफॉर्म मध्ये हा जो कार्बन आहे ना, हा कार्बन काय असतो, या कार्बन जवळचे इलेक्ट्रॉन्स कोण ओढू शकतो, क्लोरीन, क्लोरीन आणि क्लोरीन. बिकॉज क्लोरीन्स आर मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह. आता क्लोरीनने जर इलेक्ट्रॉन्स ओढले, लक्षात ठेवा, या क्लोरीनने जर इलेक्ट्रॉन्स ओढत असेल तर या कार्बनवर ऑफकोर्स कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. कारण क्लोरीन जर मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे तर हे क्लोरीन काय करतील, सर्व स्वतःकडे हे इलेक्ट्रॉन्स ओढतील ड्यू टू इलेक्ट्रो निगेटिव्हिटी इफेक्ट. ओके, आता यांनी या क्लोरीनने जर इलेक्ट्रॉन्स ओढले तर या कार्बनवर इलेक्ट्रॉनची कमतरता होईल, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी तिथं कमी होईल. आता या कार्बनवर जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली तर हा कार्बन कोणाकडून इलेक्ट्रॉन घेईल, मी सांगितलंय गरीब बिचारा कोण असतो की जो लगेच इलेक्ट्रॉन देऊन देतो, हायड्रोजन. मग हा हायड्रोजन जर या कार्बनला इलेक्ट्रॉन देईल तर हायड्रोजन काय म्हणून निघून जाईल, H पॉझिटिव्ह. आणि हा हायड्रोजन जर H पॉझिटिव्ह म्हणून निघून जात असेल तर त्याला म्हणतात ऍसिडिक हायड्रोजन. लक्षात ठेवा, म्हणजे क्लोरोफॉर्म मधला हा हायड्रोजन कोणता आहे, ऍसिडिक हायड्रोजन, दॅट इज H प्लस. पण मेन प्रश्न आहे, इन क्लोरोफॉर्म वाय द H शोज ऍसिडिक इन नेचर. तर हे लक्षात ठेवा, क्लोरोफॉर्म मध्ये या कार्बनला 3 क्लोरीन अटॅच आहेत, जे इलेक्ट्रो निगेटिव्ह आहेत. ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढायचा प्रयत्न करतात कार्बन जोडून. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर या क्लोरीननी ओढली तर कार्बनवर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे हा कार्बन पॉझिटिव्ह कोणाजवळची इलेक्ट्रॉन घेईल, हायड्रोजन जवळची इलेक्ट्रॉन घेतले तर H वर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. म्हणजे सरळ तुमच्या लक्षात येईल. या काय केलं, OH नी या H जवळचे इलेक्ट्रॉन घेतले आणि या H जवळचे इलेक्ट्रॉन घेतले तर H नी इलेक्ट्रॉन्स कोणाला दिले, कार्बनला. जसे या कार्बनला इलेक्ट्रॉन्स दिल्या जातात, लक्ष द्या, जसे या कार्बनला इलेक्ट्रॉन्स दिल्या जातात ना, तर हा क्लोरीन काय करतो, या 3 पैकी एक क्लोरीन काय करतो माहिती आहे का, लगेच काय करतो, या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स घेऊन इथून पडून जातो, निघून जातो. आपल्याला काय स्ट्रक्चर भेटेल, आपल्याला मिळेल बघा, Cl बॉन्ड C. काय झालं, Cl. याने इलेक्ट्रॉन्स दिले, हे बघा याच्यावर आलेले आहे, आणि याने काय केलं, इथून इलेक्ट्रॉन्स घेऊन हा निघून गेलेला आहे. कोण, हा क्लोरीन. म्हणजे याने इलेक्ट्रॉन्स इथं दिले आणि हा कार्बन काय केले, इलेक्ट्रॉन स्वतःचे इलेक्ट्रॉन्स घेऊन इथून निघून गेलेला आहे ऍज अ Cl निगेटिव्ह. आणि आपल्याला हा तर माहितच आहे ना, काय निघाला, H2O. आता इकडे महत्वाची कंडिशन्स काय आहे, हा कोण आहे, याला म्हटल्या जाते, हा आहे इंटरमिजिएट, दॅट इज कार्बिन. याला म्हटलं जाते कार्बिन. किंवा इथं कोणता कार्बिन आहे, तर इथं आहे डायक्लोरो, कारण 2 क्लोरीन आहे, डायक्लोरो कार्बिन. बरं, या कार्बिन विषयी आपण थोडक्यात पाहू. कोण मिळाला, पुन्हा डायक्लोरो कार्बिन. म्हणजे सरळ झालं ना बघा, फिनॉल पासून काय भेटला, फिनॉक्साइड. तर या क्लोरोफॉर्म पासून काय मिळालं, कार्बिन, नॉट कार्बन, कार्बिन.
कोण मिळालेलं? कार्बिन मिळालं. दॅट इज डायक्लोरोकार्बिन. आता या कार्बिन विषयी आपण थोडंसं बघू. आता तुमच्या ही लक्षात येऊ शकते की सर हा क्लोरीन का बरं निघून गेला. तर क्लोरीन तर तुम्हाला माहित आहे व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? क्लोरीनच्या 7. आणि तो काय मिळवायचा प्रयत्न करतो? एक इलेक्ट्रॉन मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. जसं त्याला एक इलेक्ट्रॉन मिळाला तो Cl निगेटिव्ह म्हणून निघून जातो, कारण इट इज बेस्ट लिव्हिंग ग्रुप. कारण तोही तसा मोर स्टेबल होऊन जातो. Cl निगेटिव्हच्या लास्टच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8, म्हणून हा लगेच निघून जातो. आता या कार्बनवर हे आले 2 इलेक्ट्रॉन्स. हा तयार झाला कार्बिन. या कार्बिन विषयी बोलू आपण. कार्बिन हा महत्वाचा आहे की जर असं तुम्हाला कोणी सांगितलं कार्बिन सांगितलं हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे की इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, तर अर्धे मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? इथं गडबड करतात. काय लक्षात ठेवतात माहिती आहे का? कार्बनवर इलेक्ट्रॉन्स आहेत 2. याचा अर्थ काय आहे की हा इलेक्ट्रॉन रिच, कारण याच्याकडे तर इलेक्ट्रॉन्स आहेत. बट स्टुडंट, इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. व्हाय इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस? तर मला सांगा, कार्बनला स्वतःचं ऑक्टेट कम्प्लीट करायचं असेल पहिले तर, कारण त्याला स्टॅबिलिटी जर मिळवायची असेल तर त्याला स्वतःचं ऑक्टेट कम्प्लीट करायचं. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा बरं. हे सध्या हे 2 एक्स्ट्रा अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन्स कोणाला दिलाय, कोणासोबत शेअर केलाय? क्लोरीन आणि क्लोरीन, म्हणजे हे किती 2. बघा हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि या बॉन्ड मधला कार्बनचा एक इलेक्ट्रॉन असेल, कारण शेअर केलेला आहे 2. म्हणजे कार्बन जर इलेक्ट्रॉन्स किती झाले? 4. म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज नाही दाखवला मी, नाही तर मग लगेच हा गेला हा निघून गेला तर चार्ज कसं काय? चार्ज नसेलच ना. चार्ज कोणता पॉझिटिव्ह वगैरे दाखवायचा नाही, कारण त्याच्याकडे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि शेअर केलेले 2, म्हणजे किती? 4. आणि तुम्हाला माहिती आहे कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4च असतात. म्हणून त्याच्याकडे स्वतःचे इलेक्ट्रॉन 4 आहेत, पण स्टॅबिलिटीसाठी तर 8 पाहिजेत ना. मग आता शेअर करण्यासाठी त्यांनी कोणासोबत शेअर केलंय? क्लोरीन आणि क्लोरीन सोबत शेअर केले, म्हणजे आणखी किती इलेक्ट्रॉन्स मिळाले? स्वतः 2 शेअर केलेले स्वतःचे या क्लोरीन सोबत 2 आणि क्लोरीनचा 1, म्हणजे हे 2. किती टोटल या कार्बिन जवळ टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? शेअर्स आहेत. शेअर्स आहेत. क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉनच्या शेअर्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बघा हे 2 या बॉन्डिंग मधले 2 आणि हे शेअर केले, म्हणजे सरळ सरळ असे लक्षात ठेवा. 2 2 आणि 2 किती झाले? 6 इलेक्ट्रॉन्स या कार्बिन जवळ अवेलेबल आहेत. पण याला किती पाहिजेत कम्प्लीट होण्यासाठी? याला स्टेबल होण्यासाठी 8. म्हणजे पुन्हा आणखी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे? 2. म्हणजे हे कशी स्पेसिस आहे? हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहे. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस म्हणजे हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल? इलेक्ट्रॉन्स घेण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या इलेक्ट्रॉन्सकडे हा अट्रॅक्ट होईल, आणि हा जर एखाद्या इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट होईल तर हा कोण आहे? हा इलेक्ट्रोफाइल आहे. लक्षात ठेवा, मिळाला इलेक्ट्रोफाइल. सो इन केस ऑफ रिमर-टिमन रिएक्शन डायक्लोरोकार्बिन इज अ इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. का बरं डेफिशियंट आहे समजलं का? जरी इलेक्ट्रॉन दिसतात तरीही इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, कारण याला आणखी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सो इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. ही जर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स घेण्याचा प्रयत्न करेल, इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट होईल, आणि जी स्पेसिस इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होते त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रॉन्स लव्हिंग स्पेसिस और इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट होणारी स्पेसिस त्याला म्हणतात का? इलेक्ट्रोफाइल. म्हणजे याचा काय अर्थ झाला की आपल्या रिमर-टिमन रिएक्शन मध्ये इंटरमिजिएट कोण आहे? लक्षात ठेवा, कोण? कार्बिन. आणि तो कसा आहे? तो काय होतो? इलेक्ट्रोफाइल. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, ही कंडिशन हे नोट डाऊन करायचं आहे. लक्षात ठेवा, इथं व्हिडिओ पॉज करायचा असेल आणि हे नोट डाऊन करायचं. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि कोण आहे? इलेक्ट्रोफाइल. आणि काय आहे? हा कार्बिन आहे. म्हणजे आपल्याला मिळाला कार्बिन. आता स्टेप 3 काय? स्टेप 3 बघा. पहिलं कंडिशन लक्षात ठेवा. पहिले कोण तयार झाला? फिनॉक्साइड. नंतर कोण तयार झाला? कार्बिन. आता हे दोघांना काय करायचं स्टेप 3 मध्ये? यांना कंबाईन करायचंय. बघा बरं कसं. आपल्याकडे कोण आहे? आपल्याकडे आहे हा, दॅट इज फिनॉल. O निगेटिव्ह. O निगेटिव्ह. ओके, आपल्याला माहिती आहे. नाव इट रिॲक्ट्स विथ क्लोरीन, कार्बन आणि हा क्लोरीन. दॅट इज इट इज कार्बिन. हा आहे फिनॉक्साइड, हा आहे कार्बिन. आणि हा कोण आहे? फिनॉक्साइड. काय होईल? आता ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, आपण कंडिशन्स माहिती आहेत आपल्याला कशा असतात. हा काय करेल? इथं इलेक्ट्रॉन देईल. इथं कोणता बॉन्ड येईल? डबल बॉन्ड आल्यानंतर इथं काय होईल? हे पहा ना, आपण पाहिले ऑलरेडी पहिल्या केसमध्ये, पण याने इलेक्ट्रॉन दिले तिथं डबल बॉन्ड. डबल बॉन्ड तर हा डबल बॉन्ड जो आहे इथं डबल बॉन्ड तयार झाला, आणि जो पहिला डबल बॉन्ड होता हा ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन्स कोणत्या पोझिशनवर आले? ऑर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन्स आल्याबरोबर हा काय करेल? या कार्बनवर काय करेल? अटॅक करेल. कारण हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली, याच्याकडे डेफिशियंट स्पेसिस. आपण पहिलेच पाहिलं. हा निगेटिव्हच्या लगेच या कार्बनवर काय करतो? अटॅक करतो. काय भेटेल आपल्याला बघा बरं. व्हेरी सिंपल. लक्ष ठेवा, हा ऍज इट इज, हे बॉन्ड ऍज इट इज. इथं काय तयार झाला? डबल बॉन्ड O आणि हे लोन पेअर.
दोन आहेत. नंतर या पोझिशनवर काय झालं, हा बॉन्ड ब्रेक झाला. इथं कोण आहे, एक हायड्रोजन आहे. इथं काय मिळाला बघा बरं, इथं काय होईल, लगेच इथं कोण अटॅच झाला, सी, कार्बन. कार्बन आणि 2 क्लोरीन, हा एक क्लोरीन, हा दुसरा क्लोरीन. पण या कार्बनला इलेक्ट्रॉन्स मिळाले ना, लक्षात ठेवा डेफिशियंट होता, पण इलेक्ट्रॉन्स आता मिळाले आहेत. कोणी दिले, रिंगनी. त्याच्यामुळे याच्यावर चार्ज कोणता आला, ऑफकोर्स विच चार्ज, निगेटिव्ह चार्ज. का बरं निगेटिव्ह चार्ज आला समजलं का, पहिले याच्यावर चार्ज नव्हता, पण निगेटिव्ह चार्ज नव्हता, इलेक्ट्रॉन्स होते पण चार्ज नव्हता कोणता. पण आता काय झालं, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथं निगेटिव्ह चार्ज येतो आपल्याला माहिती आहे रेझोनन्स नुसार. आणि हा निगेटिव्ह चार्ज हे पाय इलेक्ट्रॉन्स कोणावर अटॅक करतात, या कार्बिनवर. कार्बिनला इलेक्ट्रॉन्स मिळाले कोणाकडून, समजा सध्या कन्सिडर करा बेन्झिन रिंग कडून मिळाले, म्हणून याच्यावर चार्ज कोणता, निगेटिव्ह. पण इथं काय झालं, इथं आता डिफिकल्टी आली. फिनॉक्साईडनं स्वतःची अरोमॅटिसिटी काय केली बघा, लॉस झाली. पुन्हा तीच कंडिशन. ही स्टेप कशी असेल, ही स्टेप आहे स्लो. आणि जी स्टेप स्लो असते त्याला कोणती स्टेप म्हणतात, रेट डिटरमायनिंग स्टेप, RDS. मग स्टुडंट लक्षात ठेवा, इन केस ऑफ रीमन-टिमन रिएक्शन विच वन इज द RDS, रेट डिटरमायनिंग स्टेप. लक्षात ठेवा, व्हेन फिनॉक्साइड आयन रिएक्ट्स विथ कार्बिन. फिनॉक्साइड आयन जेव्हा कार्बिनवर अटॅक करते ती प्रोसेस कोणती असते, स्लो असते. आणि ती स्टेप काय आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप. याच्यामध्ये तुम्ही रिएक्शनची स्पीड मोजू शकता. आणि रिएक्शनची ऍक्च्युअली स्पीड कशी मोजतात, त्याच्यासाठी काय फॉर्म्युले असतात हे आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये बघू. पण इथं आहे फिनॉक्साइड आयन आणि कार्बिन जी याच्यासोबत रिएक्शन होत असताना हा फिनॉक्साइड आयन स्वतःची अरोमॅटिसिटी लॉस करते. त्याच्यामुळे स्लो स्टेप आहे. स्लो स्टेप आहे म्हणून काय, रेट डिटरमायनिंग स्टेप. आता माहिती आपल्याला लॉस करत असेल अरोमॅटिसिटी तर काय करेल, पुन्हा मिळवायचे प्रयत्न करेल. काय होईल, हा हायड्रोजन पुन्हा याचे इलेक्ट्रॉन्स इथं देऊन देईल. काय झालं, जसे इलेक्ट्रॉन्स इथं दिले या कार्बनची व्हॅलन्सी वाढली, लगेच हे इलेक्ट्रॉन्स कोणावर शिफ्ट, ऑक्सिजन. आणि या हायड्रोजनवर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. लगेच याच्या कोण घेऊन घेईल, कार्बन, हायड्रोजन ट्रान्सफर झाला. काय भेटेल प्रोडक्ट, बघा आपल्याला मिळाला स्लो स्टेप मध्ये रेट डिटरमाइन. इथं कोणाला, ओ निगेटिव्ह पुन्हा. ओके, इथं काय झालं, अरोमॅटिसिटी रिस्टोर झाली. हा बघा, हा बॉन्ड पुन्हा आला. आता याच्यावर काय झालं, इथे मिळाला तुम्हाला CH, C आणि H, CH. इथं कोण, Cl अँड Cl मिळाला. हा मिळाला तुम्हाला पुन्हा इंटरमिजिएट. आता काय होईल, व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर रिएक्शन्स असतात. आता ही रिएक्शन्स आपल्याकडे जागा नसल्यामुळे इथं इथं थोडंसं टॉप साईडला सांगतो, लक्ष द्या. काय होईल, हा मिळाला तुम्हाला मेन, लक्षात ठेवा प्रोडक्ट. आता तुम्ही असे म्हणू शकता ना, इथं या होल केस मध्ये तुम्ही OH वापरलेला आहे, Cl निघून गेला, पण Na आहे ना, इथं Na पॉझिटिव्ह असू शकतो किंवा असतो. इथं Na पॉझिटिव्ह, ओके, इथं असतो. O निगेटिव्ह आला म्हणजे त्याच्यासोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोण असतो, Na पॉझिटिव्ह असतो. हा मिळाला तुम्हाला इंटरमिजिएट. नाव इट रिएक्ट विथ ट्वाइस NaOH. लक्षात ठेवा, रिएक्शन मध्ये तुमच्या आठवत असेल तुम्हाला, म्हणजे मेन इथपर्यंत आहे मेकॅनिझम, मेन इथपर्यंत आहे. कोणतं, पहिली स्टेप फिनॉक्साइड आयन तयार करा, दुसरी स्टेप क्लोरोफॉर्म पासून काय भेटलं आपल्याला, डायक्लोरोकार्बिन मिळाला जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि मग यांची रिएक्शन करून काय भेटलं, रेट डिटरमायनिंग स्टेप. काय मिळाला, इंटरमिजिएट. याच्यासोबत आता पुढे रिएक्शन ऍज इट इज जसं आपण रिएक्शन्स मध्ये पाहिलं. नाव इट रिएक्ट्स विथ NaOH. किती NaOH, 2 NaOH. आपल्याला माहिती आहे काय निघून जाते, ट्वाइस NaCl. काय निघून गेला, मायनस ट्वाइस NaCl. काय निघाला, मायनस ट्वाइस NaCl. काय मिळाला, हा ऍज इट इज. इथं कोण आहे, O निगेटिव्ह. इथं काय झालं बघा बरं, CH. इथं जर ट्वाइस NaCl निघून गेला, मायनस ट्वाइस NaCl, तर इथं कोण आले, OH. आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की 2 OH एकाच कार्बनला अटॅच नसतात. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला 2 OH ग्रुप एकाच कार्बनला अटॅच दिसतील तो अनस्टेबल असतो. त्याच्यामधून काय लॉस होतो, H2O निघून गेला. जसा H2O निघून गेला, मायनस H2O. काय प्रोडक्ट मिळाला बघा, आपल्याला मिळाला सेम, हा ऍज इट इज. हा इथं काय आहे, O निगेटिव्ह. आणि इथं कोण तयार झाला बघा ना, CHO, दॅट इज COH मिळाला आपल्याला. याच्यावर कोणाची रिएक्शन करतात, H पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, याच्यावर जर H पॉझिटिव्हची रिएक्शन केली तर काय मिळेल, आपला फायनल प्रोडक्ट. काय आहे पहा, H पॉझिटिव्ह म्हणजे डायल्यूट HCl. काय होईल, हा H पॉझिटिव्ह या ओवर अटॅक करेल. दॅट इज इथं काय आलं, OH. आणि इथं कोण आहे, COH. ओके, हा कोण आहे आपला, हा आहे सॅलिसिलाल्डिहाइड.
जो आपल्याला पाहिजे होता. थोडंसं काय केलं माहिती आहे का, या फॉर्म मध्ये लिहून दिलं बघा. आपल्याला समजण्यासाठी आपण काय करू, अशी कंडिशन घेऊ. बघा बरं, थोडंसं चेंज करू. ओके, सो व्हेरी सिम्पल वन. काय झालं बघा बरं, ही थोडीशी कंडिशन अशी गेली रिएक्शनचा, लक्षात ठेवा. काय झालं, इन केस ऑफ मेकॅनिझम फिनॉल फर्स्टली कन्वर्ट टू फिनॉक्साइड, क्लोरोफॉर्म कन्वर्ट इनटू कार्बिन, अँड नेक्स्ट वन फिनॉक्साइड वर कार्बिनची रिएक्शन केल्यानंतर स्लो स्टेप आहे, दॅट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. आपल्याला भेटला इंटरमिजिएट नायट्रिक रिएक्ट विथ NaOH. पुन्हा भेटला अनस्टेबल कंपाऊंड, कारण याला 2 OH ग्रुप आहेत, हा अनस्टेबल असतो. हा स्टेबल बनायचा प्रयत्न करेल, आणि 2 OH एकाच कार्बनला असल्यामुळे वॉटर लॉस करतात. OH आणि H मायनस H2 निघून गेला, आपल्याला भेटला हा कंपाऊंड. आणि याच्यावर जर तुम्ही ऍसिड डायल्यूट एसिडची रिएक्शन केली तर काय भेटला, सॅलिसिलाल्डिहाइड. पुन्हा इथं तीच कंडिशन्स की इथं बघा, या फिनॉक्साइड आयॉन्स मध्ये ऑर्थो पोझिशनने ज्या कार्बिनवर का अटॅक केली, कारण पॅरावरही कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह, आपण बघितलंय रिझोनन्स मध्ये. पण इथं पण पुन्हा काय होते, पुन्हा इथं हा ऑर्थो प्रोडक्ट स्टेबल असतो. का बरं, पुन्हा तेच कंडिशन बघा बरं. Why it is more stable? So OH हा आहे, आणि याला कोण आहे, COH. आता COH तर असा असेल ना, ठीक आहे. याच्यावर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह, आणि ऑक्सिजनवर कोणता, निगेटिव्ह. दॅट इज इलेक्ट्रॉन डेन्सिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट. हा निगेटिव्ह आणि हा कोण, पॉझिटिव्ह. आणि यांच्यामध्ये काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हा ऍज इट इज, याला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे इथं पण काय मिळाला, सॅलिसिलिक ऍसिड मध्ये ही ऑर्थो प्रोडक्टच का मिळतो, तर ऑर्थो प्रोडक्ट मध्ये हा कसा असतो, ऑर्थो प्रोडक्ट मध्ये काय असेल माहिती आहे का, यांच्यामध्ये रिपल्शन नसून काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणतं, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणून इथं पण कोणता प्रोडक्ट मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, ऑर्थो दॅन पॅरा. ओके, सेम आहे, समजलं. सो इट इज ऑल अबाउट रिमर टिमर रिएक्शन. ओके, थँक्स.